जर मला पक्ष्यांसारखे पंख असले तर काय झाले असते. मला या विषयावर निबंध लिहिण्यासाठी 4 मजेदार कल्पना दे. पक्ष्यांसारखे पंख असणे ही कल्पना खूप रोमांचक आहे. जर माणसाला खरपले तर आपण पूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या निबंधात हे 4 मजेदार आणि कल्पक कल्पना आहेत. ट्रॅफिक जॅमचा नियम. कल्पना करा की तुम्हाला शाळेत किंवा क्लासला जायला उशीर आणि रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे. अशा वेळी तुम्ही फक्त खिडकीतून बाई मारून उडू शकलात तर सिग्नलची कटकट नाही की बसची वाट बघणे नाही. मजेदार मुद्दा. हवेत सुद्धा एअर ट्रॅफिक होईल का? कावळे आणि चिमण्यांसोबत तुमची हवेत टक्कर झाली तर काय होईल याचा विचार करा. 2. झाडावरची पार्टी आणि नवीन खेळ. पंख असल्यावर जमिनीवर बसून खेळण्यापेक्षा झाडांच्या शेंड्यावर बसून गप्पा मारणे जास्त सोपे होईल. क्रिकेट खेळताना उंच गेला तरी तुम्ही तो पकडू शकाल. मुद्दा. लपाछपी खेळताना लोक जमिनीवर शोधण्याऐवजी ढगांच्या मागे आणि झाडांच्या ढोलीत शोधतील. कॅच कॅच हा खेळ आता जमिनीवर न राहता हवेत खेळला जाईल. 3. सेल्फीसाठी ड्रोनची गरज नाही. सध्या लोकांना उंचावरून फोटो काढण्यासाठी ड्रोन वापरावे लागतात. पण तुम्हाला पंख असतील तर तुम्ही स्वतःच हवेत असे अँगल घेऊन टॉप व्ह्यू सेल्फी काढू शकाल. मजेदार मुद्दा. हवेत उडताना सेल्फी काढण्याच्या नादात जर तुमचा फोन हातातून निसटला तर तो पकडण्यासाठी तुम्हाला किती वेगाने खाली झेप घ्यावी लागेल याचे वर्णन निबंधात करू शकता. 4. कपड्यांची आणि फॅशनची अडचण. जर पाठीवर मोठे पंख असतील तर सध्याचे शर्ट किंवा टी शर्ट आपल्याला घालता येणार नाही. आपल्याला पंखांसाठी खास छिद्रे असलेले कपडे शिवून घ्यावे लागतील. मजेदार मुद्दा. पावसाळ्यात छत्री कशी पकडायची? पंख ओले झाले तर ते वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करावा लागेल का? आणि झोपताना पंखांची घडी कशी करायची ही मोठीच अडचण होईल. निबंधाचा समारोप करताना तुम्ही असे लिहू शकता की जरी पंख असल्यामुळे फिरले असते तरी माणसाला पंख नसल्यामुळेच त्याने विमानाचा शोध लावला. पण तरीही एक दिवस स्वच्छंदपणे आकाशात उडण्याची मजा काही वेगळीच असती.